सकाळी उठल्यानंतर ग्लुकोमीटरवरचा शुगरचा वाढलेला आकडा बघून जर तुमच्या मनामध्ये धाकधूक वाढत असेल आणि मनामध्ये असे विचार येत असतील की काल तर मी काहीच गोड खाल्लं नाही तरीसुद्धा अचानक शुगर का वाढली, या विचारानं जर मनामध्ये भीतीचा गोळा येत असेल किंवा असं वाटत असेल माझे अवयव तर निकामी होणार नाही ना किंवा माझे औषधं तर वाढणार नाहीत ना, तेव्हा तुम्ही थोडं थांबा. हा आकडा बघून घाबरू नका. कारण ज्यावेळेस हे बघून तुम्ही टेन्शन घेता ना त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल आणि ॲड्रेनालिन नावाचे हे स्ट्रेस हॉर्मोन्स वाढतात आणि हे स्ट्रेस हॉर्मोन्स आपल्या लिव्हरमध्ये साठवलेली साखर ही रक्तामध्ये ढकलतात. म्हणजे तुमची शुगर कमी होण्याऐवजी ह्या भीतीने अजूनच वाढते. म्हणजे एखादं वाढलेलं रीडिंग तुमचं भविष्य ठरवत नाही, लक्षात घ्या. त्यामुळं सगळ्यात पहिलं म्हणजे रिलॅक्स व्हा. मी एक साधं उदाहरण सांगतो. आपल्या गाडीचा जो स्पीडोमीटर असतो ना तो चढ उतार दाखवतो, म्हणजे ट्रॅफिकमध्ये तो जास्त चढ उतार दाखवतो आणि हायवेवर तो शांत होतो. रक्तातल्या साखरेसुद्धा अगदी तसंच असतं. म्हणजे रात्रीची अपुरी झोप, एखादं मानसिक टेन्शन, साधा सर्दी खोकला याच्यामुळे सुद्धा शुगर तुमची तात्पुरती वाढू शकते. मग अशा वेळी अजिबात न घाबरता मी तुम्हाला 2 साधे उपाय सांगतो, ते करा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ग्लुकोमीटर बाजूला ठेवा आणि शांतपणे 2 मोठे ग्लास कोमट पाणी प्या. भरपूर पाणी पिल्यामुळे रक्तातली साखर, जी अतिरिक्त साखर आहे ती लघवी वाटत शरीराच्या बाहेर पडण्यास मदत होणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, घाबरून अंथरुणावर पडून राहण्याऐवजी घरातल्या घरात किंवा गच्चीवर 15 ते 20 मिनटं अगदी सावकाशपणे तुम्ही चाला, शतपावली करा. या हलक्या चालण्यामुळे सुद्धा तुमचे स्नायू रक्तातली वाढलेली साखर इंधन म्हणून वापरतात आणि तुमचा आकडा नॉर्मल येतो. त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका, धीर धरा आणि हे 2 सोपे बदल नक्की करून बघा.